आपण घर डिझाइन करताना फर्निचर, कलर, डेकोरेशन यावर लक्ष देतो. परंतु बरेच लोक एक गोष्ट इग्नोर करतात. ती म्हणजे तुमच्या घरातलं देवघर. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातलं देवघर ही फक्त जागा नाही, तर ते तुमच्या घरामधलं पॉझिटिव्ह एनर्जीचं मुख्य स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार देवघर कसं असावं, त्यामध्ये काय असावं, यासाठी हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी. सर्वप्रथम म्हणजे देवघर हे ईशान्य दिशेला असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशेला जागा नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेला म्हणजेच 270 डिग्री वेस्ट डायरेक्शनला देखील देवघर ठेवू शकतात. त्यासोबत जर देवघर ईशान्य दिशेला असेल तर त्या ठिकाणी लाल रंगाच्या कपड्याचा वापर टाळावा. त्याऐवजी तुम्ही हलक्या निळ्या रंगाचं किंवा हलक्या हिरव्या रंगाचं कापड हे वापरू शकता. देवघरामध्ये मूर्ती ठेवताना एका देवाची एकच मूर्ती ठेवावी, अनेक मूर्त्या नसाव्यात. त्यासोबत देवघर किंवा देवघरामध्ये फोटो हे टांगलेल्या अवस्थेमध्ये नसावे. देवघर हे किचन मध्ये किंवा बेडरूम मध्ये देखील नसावे. तसेच देवपूजा करताना तुमच्या घरामध्ये बनलेला एखादा गोड पदार्थ किंवा एखादं फळ तुम्ही नैवेद्य म्हणून देवाला नक्की दाखवावे आणि तोच नैवेद्य हा सर्वांनी प्रसाद म्हणून घ्या. त्याबरोबर देवाला एखाद्या छोट्याशा पेल्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी हे जरूर ठेवावे. तर ह्या गोष्टी तुम्ही देवघरासाठी नक्कीच फॉलो करा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये देखील पॉझिटिव्ह एनर्जीचा सोर्स हा नेहमी चालू राहील. आणि अशाच वास्तू टिप्ससाठी मला नक्की फॉलो करा आणि कमेंट मध्ये जरूर लिहा. जय श्रीराम. धन्यवाद.